कधीपासून त्रास होता? लगेच 4-5 महिन्यापासून आता लगेच त्रास 4-5 महिन्यापासून जास्त त्रास होता. जास्त त्रास होता मला. त्याच्या अगोदर कधी त्रास होता का? कधीच त्रास नव्हता मला त्याच्या नाही. अगोदर, नाही. बरं काय काय त्रास होत होता? लगे असं बाथरूमला गेले की अशी आग व्हायची तर 3-4 तास मला लगे झोपूनच राहावं लागत होतं. 3-4 तास झोपून राहावं लागलं. झोपून राहावं लागत होतं. आणि आता लगे एवढा आराम पाडा लगे 70% मला आराम पाडा. 70% हा, आराम पडला. आराम बरोबर. पाडा. आणि तुम्हाला बाथरूमला किती वेळ जावं लागायचं? बाथरूमचं काहीच नव्हतं मला तसं. नाही हा, अच्छा, बरं. जेवढं बोलायचं आपलं. बरं ठीक हा. आहे, ठीक आहे. आणि आता कसं वाटतंय तुम्हाला? आता लगे एकदम क्लिअर झालं. बरं मी मुळव्याचं औषध देतोय, तुम्हाला कुणाकडनं कळालं होतं? मला का आपल्या याच्याकडून वागून टेकून म्हणजे पॉम्पलेट पाहिलं ना, आम्ही पॉम्पलेट पाहिलं होतं मुलीला नेऊन साड्याला आलती, पॉम्पलेट पाहिलं मग ते मला समजलं. मग म्हणलं आपल्याला घ्यायचंच आहे ते औषध. मग ही म्हणली लगेच घेऊन टाका, तुम्ही लय आजारी. मग आता तुम्हाला कसं बदल वाटतोय का काही थोडा? लगे एकदम बदल वाटतो मला, एकदम लगे. हा, एकदम क्लिअर. अच्छा. हा, कधी औषध घ्यायचे तुम्ही? मी सकाळी 4-4:15च्या टायमाला औषध घ्यायचे. आणि त्यानंतर कोमट पाणी कधी पित होते? 5:30ला. 5:30-6 वाजता. हा, बरोबर. मग आता त्रासामध्ये काही बदल? लगे बरंच बदल झाला ना आता. अच्छा. तुम्ही तिखट वगैरे खात होता का त्या टायमिंग? नाही 3-4 महिने अजिबात तिखट नाही मला. आता खाताय का? आता खाते मी सगळं पण? हा, फक्त मसाल्याची भाजी अजून खात नाही. पण तुम्ही आता तिखट खायला सुरुवात केली. अगोदरच्या सवयी काही चालू केल्या का? नाही. बिस्किट वगैरे तुमची जी हा सवय हा, होती नाही आता खाण्याची, केली चालू. त्या दुखत होतं त्यावेळेस खात होत्या का? म्हणजे चहा सुद्धा घेत नव्हती मी 3 महिने. अच्छा. थोडी चहा घ्यायची मी, अर्धा कप. हा. आता लगेच पहिल्यासारखी सव झाली माझी आता. म्हणजे जेवढी चहा पाहिजे, जेवढे बिस्किट पाहिजे, बिनधास्त खाऊ शकतो. बिनधास्त खाऊ राहिले मी आता. आणि आता काही त्रास वगैरे? आता काही त्रास नाही मला. त्या चहा बद्दल नाही, बिस्किटाबद्दल नाही, कशाबद्दलच नाही आता. अगोदर बसायला जमत नाही, बसायला जमतच नव्हतं. मी बसलीच नाही 3 महिने. झोपूनच होती मी, सारखी जास्त झोपून. झोपावं लागेल. हा, झोपा. आता तसं काहीच नाही, मी झोपतच नाही आता. दिवसभर लगे अशीच. दिवसभर का? हा, गप्पा मारत. मला दुसरं काही कामच नसते. गप्पा मारत इथं उठते. तुमच्या सगळं चांगलं आहे म्हणून तुम्ही एकदम निवांत. नाही, खरंच आहे. मला कोणी सुद्धा म्हणतो, एक जाणारा येणारा माणूस आहे ना, ते सुद्धा होतं, आई तुम्ही लय सुखी आहे म्हणे. तुम्ही कधी पाहता बाहेर बसलेला राहता म्हणे. पण मग आता त्या त्रास होतो एकदम नाही, आता पूर्णपणे एकदम क्लिअर. लगे पूर्णपणे. म्हणजे खरं सांगा, हे काय असं नाही की मी तुम्हाला पैसे नाही वगैरे नाही देऊन म्हणून नाही, खरंच ते- माझं सगळं नक्की. नक्की. कारण काय एखाद दिवस तुम्हाला कोणी येऊन विचारणार राहतील की तुम्हाला खरं रिझल्ट पडलाय नाही, की खरंच म्हणून पडा. मला नाही खरं नाही, सांगा. पडा ना. मग मी तुम्हाला जे आहे तेच सांगून राहिले पूर्णपणे ना. एकदम क्लिअर. पूर्णपणे सगळं क्लिअर झालं. म्हणजे किती वेळेस औषध खाल्लं तुम्ही? 3 एकदाच खाल्लं फक्त मी. फक्त 3 दिवस औषध 3 खाल्लं. दिवस. आणि अजून खायचं राहिलंय. हा, तुम्ही म्हणजे लेट कसं केलं आहे, औषध हा, खाण्यासाठी. लेट केलं. म्हणजे कशामुळे मला जायचं काम पडलं बाहेर, त्याच्यामुळे मी लेट झाले. अच्छा. बरं, आता ते औषध नक्की खाऊन घ्या लगे पूर्णपणे. उद्यापासूनच आता औषध खायचंय मला. बरं. पूर्णपणे आता त्रास नाही काही? हा, त्रास काहीच नाही, पण खायची इच्छा आहे मग आता तेवढं औषध खाऊन घ्या. बरोबर. काय फीडबॅक द्याल की औषध चांगलं आहे की नाही? हा, नाही ना, आहे ना. चांगलं आहे. हा, चांगलं आहे. समजा मला आता गुण आला ना माझे मला. नाही, कारण की कसं माझं विचार नसतं की अजून घटक वगैरे ऍड करणं त्या गोष्टी सगळ्या. नाही ना, आता बदल वाटतोय सगळं. बदल वाटतो मला, सगळा बदल आहे. हा. ठीक.